बुद्धिनाश एकदा का झाला की संपूर्ण सर्वनाश, फक्त सर्वनाश घडतो. आणि हे प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात करत असते आणि कोणाला जाणीवच नाही आहे. नाही त्याला धडा शिकवला ना, जाऊ दे माझं नुकसान झालं तरी चालेल, मला पण बघायचंच आहे परमेश्वर काय आहे, काय माझं आज पाप व्हायचं ते घडू दे, मी सोडणार नाही त्याला. अरे का नाही, काय फार तर काय होईल, माझ्या पापात भर पडेल ना, काय पडायचं ते पडू दे, पण आज मी सोडणार नाही. काय मिळवलंस तू? बडा 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 अर्धा तास बोललास किंवा बोललीस, दुसऱ्या दिवशी फक्त फटके खाणार, काही घडणार नाही दुसरं. हे सगळेजण आपण करतोय. विनाश कोणाचा होतोय? स्वतःचा होतोय. एक तर एवढ्या वेळ आपण राग घेतला, एवढ्या वेळात आपण ॲड्रेनलिन नावाची गोष्ट एवढ्या प्रमाणामध्ये पंप केली रक्तामध्ये, ज्याने किडनीवरती लोड आला, ज्याने तुमच्या पँक्रियाजवरती लोड आला, तुमच्या लिव्हरवरती लोड आला, तुमच्या ग्लुकोज मेटाबॉलिझमवरती लोड आला, तुमच्या डायरेक्ट हार्टवरती लोड आला, तुमच्या लंग्सवरती लोड आला, तुमच्या ब्रेन ब्लड प्रेशरवरती लोड आला. आणि मिळालं काय? आत्मिक खोटं समाधान. अर्ध्या तासानंतर चला मी बोलून आता शांत झालो. अरे नाही शांत झाला, स्वतःला जाळलंस तू आतमध्ये, सर्वनाश केलास तुझ्या देहामध्ये तू, आणि तुला वाटतं मी शांत झालो. ही शांतता खोटी आहे. ही सर्वनाशाची नांदी देणारी शांतता आहे. अशी शांतता नको आहे आपल्याला.